बाशिंग हे लग्नासाठी लावलेलं आहे. घोडा हे श्रीकृष्णाचं कुलदेव होते आणि तेव्हापासून ही प्रथा पडली कुळाचं पुनर्रक्षण करण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, जय मल्हार. आज दुसरा दिवस. तर आपण आत्ता चाललो आहे परत आपल्या सेवेच्या ठिकाणी, अर्थात मंदिरात. आज दुसरा दिवस असल्यामुळे आज आपण आपला जो वेश आहे म्हणजे तो आपण परिधान करून जातो. का तिकडेच आपली ती ओळख असते. आपल्याला तर आता तिकडे जायचं आहे आणि का आजचा दिवस आपल्यासाठी कसं असणार आहे ते पण आता आपण जाऊया. गाडीला स्टार्टर मारलाय. मित्रांनो, आपलं मंदिर बघताय आणि खूप मस्त वाटतंय. दुपारचं ऊन तर आहे रखरखीत, पण म्हणतात ना खूप छान पण वाटतंय. आपण आता इथे आणि इकडे ना आपले सगळे दादा लोक असतात की आपली म्हणतात ना की आपली पावती फाडतात. म्हणजे जेजुरी गडावरती आल्याच्या नंतर इथे आतमध्ये एंट्रीसाठी एक जी व्यवस्था असते ना ते म्हणजे इकडे ते करतात. आणि इथून आता आपली गाडी घेऊन आपण आपल्या त्या ठिकाणी जाऊया तिथे आपल्याला गाडी पार्क करायचं. गाव खूप चांगलं आहे आमचं जेजुरीचं. आणि आता थोडे थोडे रस्ते बऱ्यापैकी सुधारलेत, चांगले झालेत आणि मस्त वाटतंय. पण गावावर आल्यावर एक वेगळाच आनंद असतो की तो म्हणजे आपल्या सगळ्या लोकांना भेटायचं, परिवार आपला सगळा भाऊबंध सगळ्यांना भेटायचं असतं. तर आपण आता जातोय आपल्या त्या ठिकाणी तिथे आपल्याला आता गाडी पार्क करायची आहे. मित्रांनो, प्रत्येक घरामध्ये आता नाही म्हणता तरी इकडून चालू आहे ना गोंधळाचे आहे, जागरण गोंधळांचा आवाज आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. खूप मस्त वाटतंय. तर इथून आपलं सगळं जे आपल्या आहेत त्या गोष्टी चालू आहेत आणि मस्त वाटतंय. पण मथुर बैलाचे मालक राहुल दादा गाडी होती ना. फायनली मित्रांनो आपण आता वरती झालोय आणि आपल्याला भेटलेले आहे मथुर बैलाचे मालक अर्थात 1001 राहुल दादा पाटील. आणि आपलं म्हणजे एक चांगलं हे आहे की आपला आठवडा पण आहे, आपल्या सेवा पण आहे. मग त्या हिशोबाने आपल्याला आता वरती जाऊन देवाची पण सेवा तर करायची आहे. पण आपले असे काही मित्रमंडळी भेटतात ते तर बरं वाटतं त्यांच्यामुळे. मला एकदा सदानंद हाता येळकोट याच्यामध्ये आपली देवाची सेवा करते. आणि आता हाच मित्रांनो जस्ट आम्ही आता आतमधून तर बाहेर आलोय आणि आमची एक सेवा असते ती म्हणजे आता आमच्या गाभाऱ्यात तर आम्ही देवाची सेवा करतो. त्याचबरोबर तुम्ही बघताय पाठी मल्हारी मार्तंड अर्थात लग्नाला चालले. एक बार्शिंग असतं ज्याचं लग्न होत नाही ती व्यक्ती हे किंवा ती इकडे येते, बार्शिंग लावून घेतात आणि देवाला एक गाऱ्हाणं मागतात की मी पुढच्या वर्षी आले तर नक्की तुझ्या पायावर मी डोकं ठेवणार. तर ही एक आपली म्हणजे महाराज आहेत. तर आपण हे बोलून घेऊ. इथं बाशिंगा लावतात देवाला लग्नासाठी. मुलाचं मुलीचं लग्न जमत नसेल तर इथं देवाला नवस बोलतात. मुलाचं मुलीचं लग्न जमू दे, जशी ज्याची ऐपती तसं बाशिंगा लावतात खंडोबाला. बरोबर. बघा काही जोडी जोडपी येतात आणि आपलं लग्न होऊ दे म्हणतात ना
की या सगळ्या गोष्टीसाठी इकडे येतात, देवाला डोकं टेकवतात आणि इकडे एक गाराडा मारतात. देवाचं घे, उलट देवाचं घे. राजा, जगताचा राजा. भाषण लावतोय तुला बाशिंग लावलंय. असं मला भाषण लावतोय मला बाशिंग लावलंय. मला सगळी बायको रटते. व्यवसायाकडे व्यवसाय व्यवसायामध्ये भरभराट कर व्यवसायामध्ये बरोबर असतो. सर्व इच्छा पूर्ण होऊन दे. सर्व इच्छा पूर्ण होईल. जय मल्हार म्हणतोकडे जय मल्हार. खंडराव महाराज की जय. तर असं असं असतं आपलं बार्शी लावण्याची जी पद्धत. ठीक आहे 2 मिनिट. मला सांगा बाई, भाषण लागण्यासाठी लावले का? बाशिंग हे लग्नासाठी लावलेलं आहे. लग्न देवाला भाषण मानलंय. मित्रांनो बघा किती आख्याने येतात. मित्रांनो असं असतो आपला कुलधर्म कुलाचार. तर आपण आता बाहेर पण जायचं आणि बघायचं आपला काय असतो तो कुलधर्म कुलाचार. मित्रांनो आमचे सगळे भाऊबंद आहेत पाठी आणि आम्ही आता जस्ट म्हणजे आमचा एक कुलधर्म कुलाचार असतो तळी भंडार. हा तळी भंडार श्रीकृष्ण भगवंतरायापासून हा इथपर्यंत म्हणजे आला आणि ती परंपरा पूर्वपरा ही आपल्यापर्यंत चालू आहे. तर आपला तळी भंडार प्रकार काय असतो ना ते पण आपण आता समजून घेऊया. जो कुलधर्म कुलाचारामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे तळी भंडार. देवाचे आपण जसे देव भेट घडून आणतो म्हणजे मोबाईलमध्ये रिचार्ज आपण करतो, रिचार्ज केल्याच्या नंतर मोबाईल चालतो, तसंच आपले देव आपल्या घरी गेल्याच्या नंतर त्या घरामध्ये एक पावित्र्यता, एक चैतन्य, एक ऊर्जा निर्माण होते. त्याच्यातला तळी भंडार हा प्रकार आपल्याला आता समजून घ्यायचा आहे. मित्रांनो हे बघा कुलधर्म कुलाचार मधला सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे तळी भंडार. नीरा घोडा पायी तोडा कमरी कुगटा सददेवलाल सदानंदाचा जगकोट एअरपोर्ट जय मल्हार. कुलधर्म कुलाचार मधला सगळ्यात महत्वाचा विधी म्हणजे तळी भंडार. तळी भंडार हा इकडे आल्यावर का केला जातो त्याच्या मागचं खरं शास्त्रीय कारण आणि त्याच्यामध्ये आध्यात्मिक कारण काय ते आपण आता समजून घेऊया. माझ्या बरोबर आपले दादा आहेत. दादा नमस्कार. कुलधर्म कुलाचार मध्ये तळीला खूप महत्व आहे. आपण बघतोय वजा उतरलं का परत म्हणतात ना की देवभेट घडून आणणे. तळी भंडारचं तुम्ही काय मला जरा सांगू शकता? तळी भंडार हे आपल्या कुलधर्म कुलाचार पैकी हा एक विधी आहे. जेजुरीला आल्यानंतर देवाचं दर्शन झाल्यानंतर देवाचा आशीर्वाद मिळाल्यानंतर आपल्या पूर्वजनांचा आपल्या पितरांचा म्हणजे वडिलांचे वडील असे खापर पंजोबा यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या चालू पिढीला आशीर्वाद मिळावा म्हणून जेजुरीमध्ये हा तळी भंडार कुलधर्म कुलाचार केला जातो. देवाच्या नावाने हा कुलधर्म कुलाचार करून त्यांचं नामस्मरण करून त्यांचं गुणगान गाऊन इथं भंडारा खोबरं म्हणजे सोनं उधळलं जातं. म्हणून जेजुरीमध्ये आल्यानंतर तळी भंडार केल्याशिवाय जेजुरीची वारी ही पूर्णच होत नाही. साक्षात श्रीकृष्ण भगवान द्वापर युगामध्ये ते येऊन त्यांनाही हा विधी चुकला नाही. त्याच्याबद्दल काय सांगतात? द्वापार युगामध्ये हा तसा खंडरा आहे जेजुरीचा, हा त्रेता युगामधली यांची कहाणी आहे. आणि श्रीकृष्णाचं हे कुलदैवत आहे. आणि त्या टायमाला ज्या टायमाला यशोदा मायाने श्रीकृष्ण लहान असताना खंडोबाला नैवेद्य हा दाखवण्यासाठी तयार करत असं पण श्रीकृष्णाने तो खाल्ला. देव कोपले गेले आणि कोपल्यामुळे त्यांना कुत्रा बनवल्या. तर त्या टायमाला यशोदा मायाने सांगितले की ही श्रीकृष्णाची ही जी बासरी आहे मुरली आहे ही तुझ्या दरबारामध्ये मी वाहील आणि ती मुरली म्हणजे आपण आता जी मुरळी नाचवतो तीच श्रीकृष्णाची मुरळी म्हणजे हे श्रीकृष्णाचं कुलदैवत आहे. आणि तेव्हापासून ही जी प्रथा पडली कुळाचं रक्षण करण्यासाठी तेव्हापासून हे रक्षण करते खंडोबा आहेत आणि हे श्रीकृष्णाचं सुद्धा रक्षण करते. तेव्हापासून हे आलेले रागाने खंडोबाने श्वान केलं होतं. त्या टायमाला नैवेद्य माझा खाल्ला अगोदर मला न दाखवता ते श्वान केलं. तेव्हा यशोदाबाईने देवाला नवस केला की मी इथे येऊन माझ्या मुलाला घेऊन येईल. तेव्हा ते त्या मूळ रूपामध्ये आले. तेव्हापासून देवापाशी कुत्रा हा कायम श्वान म्हणूनच तिथं राहिलेला देवापाशी. भरीत आणि रोडग्याचा जो नैवेद्य आहे
खूप आपला म्हणजे आपला खंडेराया हा गरिबांचा नाही पण सगळ्यांचा देव आहे. पण देताना म्हणतात ना भरत आणि रोडग्याचा तो नैवेद्य श्वानारूपी म्हणजे अन्न उष्ट केलं, नैवेद्य उष्ट केलं म्हणजे आणि श्रीकृष्ण भगवंताला म्हणजे त्या श्वानरूपी मध्ये खंडेरायांनी त्याच्याकडे ठेवलं. म्हणजे काय समीकरण आहे म्हणजे मी पण अजून समजू नाही शकलो. पण एक आहे संदर्भ कुठे ना कुठेतरी जुळतात आहे इकडे. आणि हा कुलधर्म कुलाचार करावा लागतो. प्रत्येकाच्या घरामध्ये सुख शांती समाधान यायला हवी. देवभेट करून घेतात. जसं म्हणतो ना मोबाईलमध्ये रिचार्ज केल्याच्या नंतर मोबाईल चालतो, तसेच आपले देव इथे आणल्याच्या नंतर इथे ते देवभेट त्यांचं वजन उतरलं का किंवा ह्या सगळ्या गोष्टी इकडे करून घेतल्या जातात. त्यामुळे आपण हिंदू असल्यामुळे आपल्याला इथे यायचंय, आपल्याला आपला कुलधर्म कुलाचार करायचंय आणि ह्या सगळ्या देवधर्मामध्ये तुम्ही सहभागी. माझे सगळे आता इथे भाऊबंद आहेत. आम्ही खरोखर म्हणजे इथून आमची सगळी सेवा असते. मला म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण, आणि माझे सगळे भाऊबंद आहेत ना हे चांगले जॉबला आहेत, चांगलं त्यांचं शिक्षण झालंय. आता दादा आता म्हणतात ना सिव्हिल इंजिनियर आहे, सगळ्या चांगल्या सेक्टरमध्ये. पण ही सेवा चुकली नाही, हे भक्ती मार्ग चुकला नाहीये. तुषार दादा मला आता एक सांग, म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच उद्देश आहे. हा व्हिडिओच्या माध्यमातून आपला विधी आज आपला सनातन धर्म वाढला पाहिजे आणि हे आपलं कार्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्याबद्दल काय बोलतो? घराघरात प्रत्येक घराघरात खंडोबा हा असा देव आहे की तो भोळ्या भक्ताच्या हाकेला धावून जाणार आहे. तुम्ही कुठून जरी खंडोबाला तुम्ही मनापासून आवाज दिला जय मल्हार म्हणून, कुठेतरी जगाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे खंडोबा, साता समुद्रा पलीकडे खंडोबाची कीर्ती आता सध्या जगात आहे. अमेरिकन लोक सुद्धा फॉरेनर सुद्धा या ठिकाणी येऊन देवाला नतमस्तक होतात. याचं कारण काय? जागृत शिवशक्ती म्हणतो ना आपण, पूर्ण वर्ल्ड मध्ये आपण कुठे जरी गेलो तर शिव आणि शक्ती हे जेजुरीच असं क्षेत्र आहे की इथं शिवशक्ती एकत्र आहेत. तुम्ही अमरनाथला जा, काशीला जा, उज्जैनला जा, शिवशंकर हे भगवान एकटेच आहेत. जेजुरीमध्ये स्वयंभू शिवलिंग हे साक्षात आई साहेब सुद्धा देवासोबत विराजमान या ठिकाणी आहेत. सोडीने या ठिकाणी लोक कुलधर्म कुलाचार करतात. दादा आता आपण बघितलं की विधी तर चालू आहे, पण ह्या जागेला अजून एक गड पर्वत शिवलिंगाकार, जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यू लोके दुसरे कैलासाचे शिखर. खरं म्हणजे तुम्ही मथुरा काशी सगळीकडे जा, पण खरं कैलास पर्वत जे म्हणतात ना, आणि तुम्हाला मरण आलं असेल पण त्याच्या अगोदर तुम्हाला बघायचंय तर अक्षरशः इकडे यायला पाहिजे. नाही, कैलास का म्हटलं जातं, पण कैलासामध्ये शिव आणि पार्वती एकत्र राहतात आणि कैलासानंतर कुठं असतील तर ते जेजुरी गडावर आहे. म्हणून जेजुरी गड पर्वत शिवलिंगाकार, मृत्यू लोके दुसरे कैलास शिखर, हे दुसरं कैलास शिखर आहे. बरोबर. आपण कैलासाला जाऊ शकत नाही, पण आपण इथं आल्यानंतर हे कैलासाची भेट होती. हा त्रेतायुगातला देवाचं रक्षण करायचं म्हणून कुळाचं रक्षण करतात. एक कुलदैवत म्हणले गेले. इथून पुढे तुमच्या मुलांचं रक्षण, त्यांच्या मुलांच्या मुलांचं रक्षण हे देव करत राहणार. आपण त्यांचं कुलधर्म कुलाच्या नवीन लग्न झाल्यानंतर मुलाला देवदर्शनाला घेऊन येतो, सुनबाईला देवदर्शनाला घेऊन येतो, तळी भंडार करतो, जागरण गोंधळ करतो, अभिषेक करतो. मित्रांनो, तुम्ही जगाच्या कुठल्याही पाठी जावा, पण एक आहे, तुम्हाला तुमचा कुलधर्म कुलाचार करायचा आहे, तुम्हाला तुमच्या परिवाराला व्यवस्थित शांतता म्हणतात ना एकदम घरातला आनंदाचं वातावरण ठेवायचं असेल ना, तर खरं जेजुरीला या, आपला देवधर्म आपला कुलाचार करा आणि त्याचबरोबर इकडचा असणारा प्रत्येक विधी हा व्यवस्थित नित्य नेमारे आणि एकदम अंतःकरणाने एकदम श्रद्धेने तुम्ही पार करा. आणि अजून एक सांगायचं की आपले जे भारतीय हे ब्राझीलला असतात, चीनला असतात, अमेरिकेला असतात, तिथं स्थायिक आहे. जगाच्या सगळ्या देशामध्ये हे आपले स्थायिक लोक आहेत, नोकरीसाठी तिथं असतात. पण ते कुळाचं जे टाक असतात, जे देव असतात ते बरोबर घेऊन झाले असतात. 2 वर्षांनी 3 वर्षांनी ते जेजुरीला येतात, देवाचा देवदेव करतात, देवाची भेट करतात, अभिषेक करतात, तळी भंडार करतात आणि कुलधर्म कुलाचार करून त्या देशी परत नोकरी धंदा करता निघून जातात. पण कोणतंही वर्ष ते असे सोडत नाहीत. पण जगाच्या पाठीवर कुठे जरी असले आपले हिंदू धर्मीय किंवा कुलधर्म कुलाचार करणारे ते जेजुरीमध्ये येऊन कुलधर्म कुलाचार करतातच. त्यांना एक करणं अनिवार्य आहे. इथं आल्यानंतर त्यांची ऊर्जा वाढत असते. देवाला देव भेटल्यानंतर देवाची जी काय ऊर्जा आहे ते त्यांच्या देवामध्ये, आणि ती ऊर्जा ते तिथे गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये त्यांना 1-2 वर्ष ती ऊर्जा त्यांना प्रवाही करत असते. तो फायनली असा होता आपला हा दुसरा दिवस आणि खूप
खूप देवाची मजा वाटली आणि खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. तर असा आजचा माझा दुसरा दिवस मस्त गेलेला आहे. तर आपण आता परत तुम्हाला मी उद्याची स्टोरी पण सांगणार आणि उद्या काय काय होणार आहे ते पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तुर्तास मला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही आवडला असेल तर तुम्ही एकमेकांना शेअर करा, लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.